नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुषमाज किचन मध्ये। आज आपण भेंडीची भाजी तयार करणार आहोत। थोडीशी बनवायची पद्धत वेगळी आहे आणि भेंडी कट करायची पण पद्धत थोडी वेगळी आहे। अगदी साधी सोपी आणि झटपट तयार होणारी, अजिबात चिकट न होणारी ही भेंडीची भाजी तुम्ही टिफिनला, लंचला, डिनरला पण बनवू शकता। रेसिपी शेवटपर्यंत बघा। रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेल नोटिफिकेशन पण ऑल वर प्रेस करा। आता आपण भेंडीची भाजी तयार करायला सुरुवात करूया। भेंडीची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये आवश्यकतेनुसार 2 ते 3 पळी आपण कुकिंग ऑइल टाकून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी तडतडल्यानंतर यासोबतच आपल्याला यामध्ये जिरं पण टाकून घ्यायचं आहे। जनरली भेंडीच्या भाजीला तेल खूप जास्त प्रमाणात वापरतात, पण ही कमी तेलातही भेंडीची भाजी अगदी चिकट न होणारी तयार होणार आहे। मोहरी आणि जिऱ्याचा तडका तयार झाल्यानंतर यामध्ये मीडियम साईजचा चिरलेला एक कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा छान परतण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ आणि कांदा व्यवस्थित छान परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा मऊ झाल्यानंतर यामध्ये थोडासा अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचा आहे। हळद टाकून घ्यायची आहे। थोडीशी धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकून छान परतून घ्यायचंय। त्यासोबतच यामध्ये आपल्याला आता काही मसाले पण ऍड करायचे आहेत। एक वाटी छोट्या वाटीभर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे। तो कूट आणि कांदा छान परतून घ्यायचा। यामध्ये थोडंसं लाल तिखट, कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे आणि हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे। मिक्स केलेल्या जिन्नस मध्ये आपण थोडीशी क्रॉस साईज मध्ये ही भेंडी आपण चिरून घेतलेली आहे। नेहमी आपण गोल भेंडी चिरतो, पण अशा पद्धतीने जर भेंडी चिरली तर ह्या भेंडीला मसाला छान लागतो। भेंडी चिरताना व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि कोरडी करूनच चिरावी, म्हणजे भाजी आपली चिकट होत नाही। थोडासा पाण्याचा अंश राहिला तर भाजी आपली चिकट होते। सर्व भेंडी आपण कढईमध्ये टाकून घेतलेली आहे। कांदा, भेंडी आणि मसाला छान एकत्र आपण मिक्स करून घेतलेला आहे। मिक्स केलेल्या भेंडीच्या भाजीवरती आपल्याला आता झाकण टाकून एक वाफ येऊ द्यायची आहे। या भेंडीच्या भाजीला तुम्ही झाकण टाकलं तरीही अजिबात भाजी नक्कीच चिकट होणार नाही। 5 मिनिट झालेत, आपल्या भेंडीच्या भाजीला व्यवस्थित वाफ आलेली आहे। पाहू शकता तुम्ही, झाकण टाकले तरी ही भाजी अजिबात चिकट पण झालेली नाही आणि मोकळी मोकळी आहे आणि भाजीचा कलर पण बदललेला नाही। छान व्यवस्थित पुन्हा एकदा 2 मिनिट आपल्याला ही भेंडीची भाजी मिक्स करून घ्यायची आहे। मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची, म्हणजे भेंडी आपली व्यवस्थित शिजल्या जाते। पुन्हा एकदा आपण झाकण काढून पाहिलं आहे। भेंडीची भाजी आपली छान व्यवस्थित वाफ आलेली आहे। भाजीला छान वाफ आली आहे। आपण यामध्ये मसाले तर टाकून घेतलेले आहेत। आता चवीपुरतं आपण यामध्ये मीठ टाकून घ्यायचं। भेंडीच्या भाजीला मीठ वाफ आल्यानंतर टाकायचं, म्हणजे भेंडी चिकट होत नाही। थोडीशी कोथिंबीर पण टाकून घ्यायची। मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून भेंडीची भाजी छान मिक्स करून घ्यायची। पाहू शकता तुम्ही, आपली भाजी अजिबात चिकट न होता अगदी मोकळी मोकळी छान वाफ आलेली आहे। तयार आहे आपली झटपट चिकट न होणारी टिफिनसाठी किंवा लंच डिनरसाठी भेंडीची भाजी। रेसिपी नक्की करून पहा। रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन पण ऑल वर प्रेस करा। अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय बाय।